समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अंध मुलांना अन्नदानाचे आयोजन। समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संघर्षमाता रमाई आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध मुलांना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश संघटक व कायदेशीर सल्लागार समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुमेध जयंतराव डोंगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक प्रबोधन, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक अशा अनेक उपक्रमांनी ओळखली जाते। सुलोचनाबाई डोंगरे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नागापूर या खेडेगावी 6 नोव्हेंबर 1919 साली सधन कुटुंबात झाला। त्यांचे वडील बनसोडे पाटील ह्या त्या गावच्या प्रतिष्ठित मंडळींपैकी गणले जात। ते शेतीवाडी बाळगून होते। ते गोरगरिबांना मदत वेळोवेळी करत असत। बाबासाहेबांच्या चळवळीतील वऱ्हाडातील बऱ्याच मंडळींचे त्यांच्या घरी जाणे येणे असे। तेही चळवळीतील कार्यकर्ते होतेच। सभा मीटिंगा होत, चर्चा चालत असत। ते सर्व सुलोचना यांनी लहानपणी पाहिले होते। नागापूर गावात शाळा नसल्यामुळे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांचे मामा जी.डी. बोरकर यांच्याकडे इंदूर येथे मुक्कामी झाले। सुलोचना यांना बोरकर हे ब्राह्मो समाजिस्ट असल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या उच्च वर्गातील लोकांमध्ये वावरण्याची सुलोचनाबाई डोंगरे यांना संधी मिळाली आहे। श्रद्धा डोंगरे, संजय बिगचंद कदम, बीना कदम, वैभव कदम उपस्थित होते। आदी जण यावेळी उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।